श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा, जय जय अजी सनातना, जय जय अजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दडविले, परधर्मोपदेशा जिंकिले. कुमार्गवर्तीयांशी आणले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतून उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांचे शेविटे आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षणे घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषिती केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, समस्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवारे हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, पुवा म्हणती काय म्हणे. हातोवेळा संन्याशी, भुरळ पडली लोकांशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर स्वरूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान यांची काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलवणी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारीशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांशी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोवडी पडली वैखरी, शब्द न एक बोलवे. जवळे होते जे पारसी, जागृती आली तयांशी. त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुचले, काय झाले म्हणून. मनी स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगत समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्नी कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वप्नी स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी, खतखता स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकर. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी रुचिकांशी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्ता भयमानी तोसी, मग ब्रह्मपद जाणसे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट ना होता नयेची. बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी, भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मापद योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्यांचा करुणी हार, अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय. गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.